कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण फक्त 1 वाटी रव्यापासून मऊसूद असा पौष्टिक नाश्ता बनवतोय। करायला खूप सोपा आहे, खूप कमी साहित्यात बनवतोय, शिवाय झटपट बनतो। सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही हा नाश्ता पटकन बनवू शकता। हा नाश्ता बनवण्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाडा किंवा बारीक कोणताही घेतला तरीही चालेल। आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आणि सारख्याच वाटीने मी 1 वाटी म्हणजे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घातलंय, मिक्स करून घेतलेलं आहे ते घातलंय। तुम्ही फक्त दही घालू शकता 1 वाटी आणि अर्धी वाटी पाणी घालू शकता। 1 चमचा जिरं घातलेलं आहे। एकदम पटकन आधीच पाणी जास्त घालायचं नाही, कमी घालायचं। मीठ घालायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। हे बघा, गरज लागेल तर पाण्याचा वापर करू शकता। एकदम मस्त स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली आहे। यानंतर इथे मी मिक्सिंग बाउल घेतलाय, यामध्ये ही पेस्ट काढून घेऊया। अगदी जरासं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, गरज लागेल तरच करायचा। आता हे बॅटर आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते फ्लफी होतं। हे बघा, या प्रकारे तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता। आपल्याला असं बॅटर पाहिजे, आपण जसं डोसा बनवतो ना, इडली बनवतो त्या पद्धतीचंच पाहिजे। आता ज्या ताटामध्ये तुम्ही नाश्ता बनवणार असाल त्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हा नाश्ता आहे तो चिटकत नाही ताटाला, सहज बाहेर येतो। ब्रशने चांगलं ताटाला तेल लावून घेतलंय। अगोदरच ही सगळी तयारी करून ठेवायची, व्यवस्थित तेल लावून घ्यायचं या पद्धतीने। आता इथे गॅसवर सुद्धा मी पाणी गरम करायला आधीच ठेवलेलं आहे, पाणी सुद्धा आधीच गरम करायला ठेवायचं। आता यामध्ये बॅटरमध्ये आपल्याला एक इनोचं पॅकेट फोडून घालायचं आहे। पॅकेट फोडून घातल्यानंतर इनोचं थोडंसं पाणी घालायचं ॲक्टिवेट होण्यासाठी आणि एकाच डायरेक्शनने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त सुद्धा मिक्स करायचं नाही। हे बघा, हे बॅटर आपलं आता तयार झालेलं आहे। इनो घालण्यापूर्वीच ताटाला तेल लावायचं, पाणी सुद्धा आधीच गरम करून ठेवायचं आहे। इनो घातल्यानंतर आपण पुढची तयारी करूया। तर ताटाला ज्या तेल लावलं होतं त्यामध्ये पटकन हे मिश्रण सगळं घालायचं आहे। जास्त वेळ लावायचं नाही, इनो घातल्यानंतर बराच वेळ हे मिश्रण असंच ठेवायचं नाही, नाहीतर हा आपला नाश्ता आहे तो चांगला सॉफ्ट मऊसूद बनत नाही। सगळं मिश्रण मी ताटामध्ये घातलेलं आहे। हे बघा, पाणी सुद्धा गरम झालेलं आहे, चांगलं मस्त अशी उकळी आलेली आहे। यासाठीच आधीच गरम करायला ठेवायचं पाणी। यावर चाळणी ठेवायची आहे आणि आपण जी ताटामध्ये बॅटर घालून ठेवलं होतं ना, ते ताट यामध्ये ठेवायचं आहे। वर झाकण ठेवायचं आहे, अजिबात याची हवा बाहेर जाता कामा नये आणि 15 ते 20 मिनिटासाठी छान हा नाश्ता वाफवून घ्यायचा। यामध्ये आपण हे अजिबात उघडून बघायचं नाही, नाहीतर हा नाश्ता फ्लफी होणार नाही। आता हे वाफवतंय तोपर्यंत आपण एक मस्त चटपटीत चटणी बनवूया। मिक्सरच्या भांड्यात मूठभर कोथिंबीर घ्यायची, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, 3 ते 4 लसूण पाकळ्या घातल्या, थोडासा पुदिना, 1 चमचा जिरं आणि थोडीशी साखर घालायची आणि यानंतर लिंबाचा रस घालायचा। तुम्ही इथे दह्याचा वापर करू शकता। चवीप्रमाणे मीठ, पाणी घातलंय गरजेनुसार। झाकण लावून मिक्सरचं भांड्याचं मस्त अशी ही पेस्ट करून घ्यायची, म्हणजे चटणी वाटून घ्यायची। मस्त अशी हिरवीगार चटपटीत आंबट गोड अशी चटणी तयार झालेली आहे। 15 ते 20 मिनिटात हे बघा, मस्त हा नाश्ता सुद्धा छान असा वाफवला गेलाय। सुरी आतमध्ये अशी हे करून बघायची आहे घालून, की नाश्ता चिटकत तर नाही, सुरी क्लीन निघते, याचा अर्थ हा नाश्ता आपला छान वाफवलेला आहे। आता ताट बाजूला काढायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं। हा नाश्ता छान असा 10-15 मिनिटं मी रूम टेम्परेचरवरच थंड करून घेतलेला आहे। आता याला आपण असं कापून घेऊया। तर त्रिकोणी आकारामध्ये याला कापून घ्यायचं आहे। मस्त असा मऊसूद आणि जाळीदार असा हा आपला नाश्ता तयार होतो। अगदी घाईगडबडीच्या वेळी तुम्ही सकाळच्या वेळी पटकन असा हा जाळीदार नाश्ता बनवू शकता। तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा बिगनर असाल, सिनियर सिटीजन असाल, कॉलेज स्टुडंट असाल, पटकन अगदी हा जाळीदार नाश्ता बनवायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही झटपट बनवू शकता। पहा, मस्त असा सॉफ्ट मऊसूद झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। अगदी 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो। खायला तर खूपच अप्रतिम लागतो, तुम्ही हा असाच खाऊ शकता, पण अजून याला आपण चविष्ट बनवणार आहोत। तर सगळे हे काढून घ्यायचे आहेत।
यानंतर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये तेल घालायचं. आता हा नाश्ता चटपटीत लागण्यासाठी आपण थोडासा तडका म्हणजेच फोडणी देणार आहोत. यासाठी जिरं घालायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे. जिरं बघा मस्त भाजलं गेलेलं आहे, तळलं गेलेलं आहे. या तेलामध्ये थोडंसं असं पसरून घ्यायचं. यानंतर इथे मी वापरते पेरी पेरी मसाला. तुमच्याकडे पेरी पेरी मसाला नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर किंवा पावभाजी मसाला किंवा सांबार मसाल्याचा वापर करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पेरी पेरी मसाल्यामुळे ना थोडासा चटपटीतपणा असतो, म्हणून मी हा घातलेला आहे. कोथिंबीर घालून असं व्यवस्थित मिक्स करून पसरवून घ्यायचं आहे आणि आपण जो नाश्ता बनवला आहे ना तो असा पॅनवर ठेवायचा आहे. असा थोडासा हलका फ्राय करून खाल्ल्यामुळे याची चवसुद्धा 100 पटीने वाढते, कारण चवीला भन्नाट लागतो. पेरी पेरी मसाल्यामध्ये तुम्ही एकदा बनवला नसेल तर बनवून बघा, नाहीतर तुम्ही साधी मिरची पावडरसुद्धा वापर करू शकता. छान असं उलटून पालटून घ्यायचं आहे, म्हणजे हा नाश्ता छान याला मसाला लागतो आणि खायला छान लागतो. मुलांना तुम्ही शाळेच्या टिफिनमध्ये अगदी झटपट असा हा नाश्ता बनवून देऊ शकता. त्यांना हिरवी चटणी नको तर तुम्ही सॉसबरोबर देऊ शकता. करायला खूप सोपा आहे, कोणीही करू शकतो. ज्यांना येत नाही बनवायला ते सुद्धा आरामात असा हा नाश्ता बनवू शकतात. तर मंडळी, अगदी झटपट बनणारा हा सॉफ्ट मऊसूद स्पॉन्जी नाश्ता तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा. पाहू शकता तुम्ही काय मस्त अशा याला जाळ्या आलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.